नमस्कार मित्रांनो. लेखा व कोशागार डिपार्टमेंट अंतर्गत अमरावती या विभागासाठी कनिष्ठ लेखपाल पदासाठी जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये. तर मित्रांनो, अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, वित्त विभाग, महाराष्ट्र शासन, सहसंचालक, लेखा कोशागार कार्यालय, अमरावती विभाग यांच्या अंतर्गत बघू शकता. अमरावती विभागा अंतर्गत 2025 मध्ये जाहीर झाली होती बघा कनिष्ठ कपाल पदासाठी. तर मित्रांनो, बघू शकता निकाल कधी जाहीर झालेला आहे. 9 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. खाली बघू शकता मित्रांनो, सब्जेक्ट कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची दुसरी गुणवत्ताधी निवड यादी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत. तर बघू शकता मित्रांनो, तर आता ही दुसरी गुणवत्ता यादी आहे बघा अंतिम. तर बघा मित्रांनो, एक्झाम कधी झाली होती ऑनलाईन पद्धतीने? 2/5/2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती मित्रांनो. आणि कंडक्ट कोणी केली होती बघा? TCS कंपनीने एक्झाम घेतली होती बघा ऑनलाईन पद्धतीने. तर बघू शकता मित्रांनो, अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली होती बघा. तर मित्रांनो, खाली बघू शकता, अंतिम निवड यादी जाहीर केल्यानंतर बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आली होती बघा. तर अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवारापैकी मूळ प्रमाणपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेल्या, नियुक्तीस नकार दर्शवलेल्या उमेदवाराच्या रिक्त राहिलेली पदे प्रविण्याय भरण्यासाठी संदर्भ क्रमांक 3 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अतिरिक्त उमेदवारांच्या गुणवत्ता यादीतील गुणानुक्रमे प्रयोगनिहाय निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची दुसरी अंतिम निवड यादी आहे मित्रांनो ही. तर बघू शकता मित्रांनो, इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली होती बघा. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं बघा, त्यावेळेस काही कॅन्डिडेट गैरहजर असल्यामुळे आणि काही कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट नसल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे मित्रांनो, आता ही दुसरी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि बघू शकता मित्रांनो, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार बघा. सर्वात महत्त्वाचं काय बघू शकता मित्रांनो, तर बघा मित्रांनो, खाली दुसऱ्या अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्र घेऊन या कार्यालयात दिनांक 14/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता सहसंचालक लेखा व कोशागार अमरावती अमरावती लेखा कोशा भवन, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रबोधिनी जवळ अमरावती येथे तुम्हाला उपस्थित राहायचं मित्रांनो, शार्प 11 वाजता. तर मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या छायांकित व संशयित प्रमाणपत्राचे 2 संच घेऊन पडताळणी करता उपस्थित राहावे. तर बघू शकता मित्रांनो, तर 14/1/2026 रोजी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. आणि प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंटचे तुम्हाला 2 संच घेऊन जायचं आहे. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. आणि वेळेवर पोहोचा मित्रांनो, कारण की 14/1/2026 जर तुम्ही आता डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडे, तर डॉक्युमेंट जमा करून घ्या. तुमच्याकडे 5-7 दिवस आहे मित्रांनो. 4-5 दिवसात तुम्ही जर काही कोणते डॉक्युमेंट तुम्हाला नसेल तर ते काढून घेऊ शकता तुम्ही. तर बघू शकता मित्रांनो, सोबत अतिरिक्त उमेदवाराची दुसरी अंतिम गुणवत्ता व निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर खाली बघा मित्रांनो, ही निवड यादी बघा. एकूण 12 कॅन्डिडेट्स आहे बघा. तर सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. खाली बघू शकता तुम्ही सेकंड फायनल सिलेक्शन लिस्ट दिलेली बघा कॅन्डिडेटची. तर मित्रांनो, तर बघा, तुमचं आता 14/1/2026 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर सर्व कॅन्डिडेटनी सोबत सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. तर सर्व कॅन्डिडेटना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.